आत्तापर्यंत मला असे सगळे विलनचे रोल किंवा कुठली माझी हिम्मतवालासारख्या पिक्चरमध्ये काम करायची पण हिंमत दाखवली मी. त्यामुळे देवासारखा असलेला माणूस ठीक आहे, पण जी काही लोकांना आपण ते पुजतो ना, ते मला कायम असं वाटतं की आपल्याला कुठे कमी पडत आहेत का आपले 33 कोटी. तर म्हणजे मला काही माणसं अशी असतात ना जी आपल्याला खूप काही मिळालं तरी दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त आहे याचं दुःख असतं त्यांना. तू ज्या पद्धतीने दिसतोस आणि तुझं एक असं स्वतःभोवतीचं एक गार्डरेल आहे, त्याच्या पलीकडे तू अत्यंत मृदू, अत्यंत जेन्युअन आणि खूप सच्चा परखड आहेस. तर त्या देव माणसाबद्दल तू सांगावंस असं मला वाटतं, कारण तू कॅमेरासमोर कधीच तशा पद्धतीने आलेला नाही आहेस. नाही काय आहे, ते गार्डनं तुम्हाला एक मेंटेन करावं लागतं. इथे याच्यात कोणी तुमच्याशी कधी फॅमिलियर होतो, तर जी लोकं मला माहिती आहे, जी या लोकांना मी माहिती आहे त्यांच्यासाठी मी तसाच आहे. म्हणजे माझ्याकडे माझा स्पॉट बॉय पण माझ्याशी कधी येऊन खांद्यावर हात टाकून बोलू शकतो, तेवढी त्याला मुभा आहे. आणि मी कधी जाऊन त्या डब्यातलं खाऊ शकतो. पण हे एक थोडंसं आपल्याला खोटं एक वलय निर्माण करावं लागतं, नाहीतर कोणी येऊन तुमचा ॲडव्हान्टेज घेऊ शकतो. पण ते उगाच माझ्याशी इमेज झालेली की हा असा आहे म्हणून. पण मी तसा नाही आहे. कधी मला जे ओळखतात ती लोकं त्यांना माहिती आहे मी कसं आहे. पण मला एक बरं का वाटलं की एक डिरेक्टर, एक प्रोड्युसर यांना माझ्या त्या एक्सटिरियरच्या पलीकडे मी दिसलो आणि त्यांनी मला पिक्चर ऑफर केला. आत्तापर्यंत मला असे सगळे विलनचे रोल किंवा कुठली माझी हिम्मतवालासारख्या पिक्चरमध्ये काम करायची पण हिंमत दाखवली मी. त्यामुळे तर असेच रोल म्हणजे ज्याला सिरियसनेस नाही असे रोल खूप ऑफर झाले. पण मग विचार केला तर करायचं काय. मग मीच लिहिलं आणि मग मीच काम केलं जुनं फर्निचरमध्ये. त्याचं कारण हेच होतं की मी करू शकतो हे मला कुठेतरी पटवून द्यायचं. पण मला देवमाणूस ज्यावेळेला सिनेमा आला त्यावेळेला खरं म्हणजे मला त्याचं कौतुक करावंसं वाटलं की माझ्या इमेजची अशी माझी इमेज अशी बाहेर असताना त्यांनी मला देवमाणूससारखा सिनेमा ऑफर केला. आणि म्हणजे माझं म्हणणं आहे की मी एक खूप स्टॉन्च हिंदू आहे, खूप भयंकर. म्हणजे मी त्या बाबतीत आणि माझं काय म्हणणं आहे की आपल्याकडे इतके देव आहेत ना, तरी आपण का देव माणसं शोधतो. त्यामुळे हा देवासारखा असलेला माणूस ठीक आहे, पण जी काही लोकांना आपण ते पुजतो ना, ते मला कायम असं वाटतं की आपल्याला कुठे कमी पडत आहेत का आपले 33 कोटी. हा एक चांगला माणूस, त्याला आता कलोक्विअल टर्ममध्ये देव माणूस म्हणतात. तो लोकांसाठी देवाचा म्हणतो, तो देवाचा माणूस आहे. म्हणजे तो वारकरी पंथातला आहे. त्यांनी आपलं बरंचसं सॅक्रिफाईस केलं आहे देवासाठी. माळकरी आहे तो. खाण्यापिण्याच्या बाबतीतही तो खूप पर्टिक्युलर आहे. आणि पांडुरंगाचं भक्त असा एक माणूस ज्याला आयुष्यात सगळं एक्सेप्ट करतात. म्हणजे काही माणसं अशी असतात ना जी आपल्याला खूप काही मिळालं तरी दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त आहे याचं दुःख असतं त्यांना. काही लोक अशी असतात की जे आपल्याला आहे त्याच्यात इतके खुश असतात की त्यांना माहिती असतं की ते डिझर्व मच मोर, पण तरी ते आहे त्याच्यातच खुश असतात. तर अशा टाईपचा एक माणूस आहे. आणि तो बऱ्याचशा गोष्टी त्याला काय म्हणतात, त्याला नशिबाने म्हणा किंवा त्याच्या अगेन्स्ट गेलेले असतानाही तो सुखी आहे, समाधानी आहे. आणि अशा माणसाच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्यामुळे त्या देवमाणसातला राक्षस जागा होतो का, असा तो एक सिनेमा आहे. आणि तो मला वाटतं की मला करता आल्याचा आनंद आहे. मी प्रयत्न तर केलेला आहे. म्हणजे मला बरं का वाटतं की तो रोल करणारे खूप चांगला करणारे खूप नट आहेत आपल्याकडे, आणि त्यातलं प्रत्येकाने चांगलंच केलं असतं. पण हे सगळं असतानाही माझ्याकडे आला तो रोल आणि मला तो करता आला. आणि कधी कधी काय असतं, आपण एक रोल आल्यानंतर शूटिंग संपल्यानंतर आपण एक स्वतःशीच ॲनलाईज करत असतो की जो विचार केला तसा झाला आहे का. तर मला वाटतं मी ज्यावेळेला
एडिट पाहिलं किंवा डबिंगला पिक्चर पाहिला त्याला मला असं लक्षात आलं की आय हॅव डन जस्टिस. म्हणजे चांगलं किती का किती वाईट मला माहीत नाही, मी थोडासा खूप क्रिटिकल आहे माझ्याच कामाबद्दल, पण हे बघून असं मला वाटतं की मला कुठेही पश्चाताप होणार नाही की हा रोल घेतल्याचा. त्या दरम्यान बरं का सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.